नमस्कार मित्रांनो, मी विनोद विक्रम जाधव। आज भगवान मंदिरामध्ये आत्ता दर्शनाला आलतो। हे भगवान ट्रस्टचे कर्मचारी आहेत। हा फोटो तुम्ही बघा, हा फोटो तुम्हाला दाखवतो का? हा फोटो इथं लावला आहे। हे बघा कोण कोण लोक आहेत, काय काय। हा फोटो लावलेला तुम्हाला दाखवतो का? हा प्रकार या भगवान ट्रस्टच्या अध्यक्षांनी केला आहे। हा फोटो इथे लावला आहे। हा फोटो लावायचा अधिकार आहे का तुम्हाला? मला उत्तर द्या आता तुम्ही। संविधानिक मार्गाने तुम्हाला प्रश्न विचारतो मी, संविधानिक मार्गाने उत्तर। तुम्ही हा फोटो कुठल्या बेसवर लावला? कोण दादा आहेत? भगवान ट्रस्टचे अध्यक्ष आहेत। बरं, त्याचा काय फोटो लावला, लेखाचो काय का इथं? मग हा फोटो का लावला आपण? दादा म्हणजे कोण आहेत? दादा म्हणजे सरपंच आहेत आणि ते इथे या जनतेने जी दान दिलेल्या जमिनी आहेत, जागा आहेत, त्याच्यावर यांनी फक्त देखरेख करायचे नोकर आहेत आमचे दादा। आमचे हे जे दान येतं सगळं त्याचं देखरेख करण्यासाठी तुम्हाला ठेवलेलं आहे, काय पब्लिसिटी करण्यासाठी ठेवलेलं आहे। मुख्यमंत्री भगवंताला आले, आनंद आहे आम्हाला, त्यांच्या हातनं पूजा झाली, आनंद आहे। आम्ही विरोध केला का? नाही केला आम्ही। तर इथं फोटो लावायचं कारण काय? इथं आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत ना तुमच्या कार्यासाठी, या भगवान मंदिर ट्रस्टसाठी काय होणार आहे ते। हे देवेंद्र फडणवीस सुद्धा आमचे नौकर आहेत। हे देवेंद्र फडणवीस आदरणीय मुख्यमंत्री, मी म्हणतो आमचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय म्हणतो मी, लोकप्रिय म्हणतो, हे नौकर आहेत ना आमचे। मग या भगवान मंदिरात बघा, हे सोमानी आहेत, हे दादा बुडूक आहेत, हे नाना सुरवसे आहेत, पुन्हा अजून इथं हे राजेंद्र विठ्ठल राऊत आहेत, पुन्हा अजून हे यादव डॉक्टर आहेत, इथं अजून हे नगरसेवक आहेत दीपक राऊत आहेत, अजून चांगले चांगले व्यक्ती आहेत, देसाई मालक आहेत इथं बघा। हे लोक आहेत, म्हणजे यातले हे जे लोक आहेत, ह्या लोकांनी जनतेची भाकरी हिसकवलेली आहे। हे नगरसेवक दीपक राऊत असतील, हे यादव डॉक्टर, आजच शिवशक्ती मैदानावर एक मुलाचा अपघात होऊन मृत्यू झालाय, यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल होत नाही का? होत नाही हो। इतकी व्यवस्था बरबटलेले लोकांचे तुम्ही फोटो लावणार का? या ऑफिसमध्ये फोटो, इथं फोटो कोणाचे पाहिजेत? इथं फोटो संतांचे, देवांचे पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांचं पाहिजे, छत्रपती संभाजीराजांचं पाहिजे, जिजाऊ माँसाहेबांचं पाहिजे, शहाजीराजे छत्रपती संकल्पक यांचं पाहिजे, तुकाराम महाराजांचं पाहिजे, विश्वगुरु माऊली ज्ञानेश्वर माऊलींचा फोटो पाहिजे। हा बघा प्रकार, हा फोटो यांनी इथं लावलाय। म्हणजे ही व्यवस्था कशी आहे बघा। यांनी कधी मंदिराची सुधारणा केलेली नाही, काय नाही। मग आम्हाला केलेलं काढायचं नाही, पण सांगतोय मी, पण या मंदिराच्या सुधारणेसाठी काही ज्यांनी प्रयत्न केलेले नाही, निष्क्रिय लोक आहेत हे। आदरणीय मुख्यमंत्री असतील, माजी आमदार राजेंद्र विठ्ठल राऊत असतील, नानासाहेब सुरवसे असतील, दादासाहेब बुडूक असतील, यादव साहेब असतील, सोमानी साहेब असतील, यांनी काय केलं या मंदिरासाठी? हे एवढं मोठं प्राचीन मंदिर आहे, प्राचीन मंदिर आहे, तीर्थक्षेत्र करू शकले नाही। मग हा फोटो का लावला तुम्ही इथे? दादांना दादा मालक आहेत का इथले? मालक आम्ही आहेत। आज आम्ही मालक आहेत, आमच्या नागरिकांनी दान जमीन दिल्या, दान देतात इथं लोक। तुम्ही मालक झाले का इथले? हे मुख्यमंत्री मालक आहेत काय महाराष्ट्र राज्याचे? कोण आहेत हे? नौकर आहेत। मग या नौकराला पगार आहे, माझ्या आमदारला जरी पडले तरी पेन्शन आहे। मग हा फोटो कशाला लावतो तुम्ही इथे? मग तुम्ही इथे फोटो लावणार का? का लावला तुम्ही फोटो? हा आम्ही तुम्हाला शुभेच्छा दिल्या तुमच्या कार्यासाठी, आम्ही आडवा आलोय का? नाही। मग हे उदात्तीकरण कशासाठी? पब्लिसिटी कशाला करता तुम्ही? तुकाराम महाराजांनी कधी स्वतःची पब्लिसिटी केली? ज्ञानेश्वर माऊलींनी केली? नाही केली। मग हे का? आज मला कुठल्याही जातीच्या धर्माच्या विरोधात बोलायचं नाही आहे,
माझा विरोध आहे तो प्रवृत्तीला विरोध आहे. प्रवृत्तीला विरोध का म्हणतो मी? जे लोक निष्क्रिय आहेत, जे लोक जनतेची भाकरी हिसकावून घेतात, हाल अपेष्टा करतात नागरिकांचे, तुम्ही आमचे नौकर, आम्ही मालक, आणि हे का हो असं म्हणून मी नाव घेऊन बोललो आज. आणि मी घाबरत नाही आहे. मी या भगवंताच्या सेवेसाठी वळवून टाकलेला माणूस आहे. जीव जरी गेला तरी मला हरकत नाही आहे. आज तुम्हाला मी प्रश्न विचारला, तुमच्याकडे लेखाजोखा काय आहे? नाही. बरं, गेल्या वेळेस आपण दानपेटीतले पैसे लाईव्ह केले, त्याचा मागील पेटीचा हिशोब देता आला का दादासाहेब बुडकांना? नाही देता आला. त्यांनी माझ्यासमोर म्हणले, तुम्ही होते, तुम्ही आय विटनेस आहेत, काय म्हणले? माझ्यासमोर लिहिलं हे मागील पेट. या भगवंत ट्रस्टचा एवढा भ्रष्टाचार झाला आहे, ही सगळी लुटमार चालू आहे इथं. मी स्पष्ट बोलतो. आणि भगवंत बोलायला लावतात तो मला भगवंत बुद्धी टाकतात. मला भगवंत साक्षात म्हणतात, तू बोल, तुझा जन्म ज्याच्यासाठी झालाय आणि तू मुक्त हो ह्यातनं, तू बोलून मुक्त हो. तुझा मृत्यू होऊ दे, तुझा खून होऊ दे, तुला मारू दे, हाणू दे, पण तू बोल. आज मला सांगायचंय, मग हा फोटो का लावला इथे? जे लोक या जनतेला छळतात, जे लोक नागरिकांवरती अन्याय अत्याचार करतात, त्या माणसांचा फोटो इथं लावलाय. का लावला तुम्ही फोटो? आज मला सांगा, बोला तुम्ही, तुमचं लाईव्ह चालू आहे. बघा, हे बांधव पण आले तिथे, हे सिक्युरिटी सुरक्षा रक्षक आहे, हे बाळगोपाळ पण आले तिथे. आज मला सांगा, देवेंद्र फडणवीस कोण आहेत? नौकर आहेत ना. मग कशाला नौकराचा फोटो लावता तुम्ही? आज विजय थळपदे यांनी सगळी प्रक्रिया बंद केली, ती VIP प्रक्रिया सगळं बंद केलंय. मग तुम्ही का नाहीत बंद करत? तुम्हाला मी प्रश्न विचारतो, तुम्ही बोलायचा. आज मला हे पटलेलं नाही. उदात्तीकरण निरोप नाही आहे. हा हातचा फोटो काढून साईडला ठेवायचा. हा फोटो लाईव्ह मध्ये काढायचा फोटो. हा काढा फोटो. तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचा लेखाजोखा नाही, काही नाही, काढा तो फोटो काढून साईडला ठेवा. इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावा, राजमाता जिजाऊ मासाहेबांचा फोटो लावा, छत्रपती संभाजीराजांचा फोटो लावा. ज्यांनी संविधान राबवलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावा. म्हणून तो कारभार चालू आहे या मंदिरामध्ये. सगळं उदात्तीकरण चालू आहे. आम्हाला हे उदात्तीकरण कधी पटणार नाही. मी आत्ता या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सांगतो, हा जर फोटो इथं ऑफिसमध्ये लावला तर माझं आंदोलन असेल, उद्याच तात्काळ ताबडतोब असेल.